मग आमच्यापासून कुणी आलं नाही विचारायलाच तर बर मग आता आम्ही जी विचारतील त्याला त्या टायमाला आम्ही सांगूनच मग मतदान करणार. तर आम्हाला माडा मतदारसंघ पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावाला बबनदादा आमदार आहे एवढंच माहिती आहे. आमदार कुठं आहे आणि परत कुठं असतो कोणालाही माहित नाही. तर इथून पुढं जो आमदार आम्हाचे कामं करेल त्या आमदारला मतदान, त्या पार्टीला मतदान होईल. नसेल तर आता सध्या त्या आमदारांनी त्यांना जर निवडून यायचं असेल तर कामं करायचे असतील तरच यावं, नाही तर त्यानं मत मागा सुद्धा येऊच नाही. शान असेल तर यायचंच नाही, कारण त्याला यायला सुद्धा रस्ता नाही. 15 वर्षात आमदार आमचा नुसता जागेवरच खेळतोय, कुठंही माहितच नाही. लहान मुलांच्या शाळेची परिस्थिती बघा तुम्ही. रस्त्यानं जाताना सायकली चिकलत शाळा जायचं, घरनं ती 8ला आरती, शाळा 10:30 वाजती. रस्त्याचं काम करायचं, हकानं भांडून मत न्यायची. पण पावसाळ्याचं 4 महिने जर आलं तर एकदम बेकार. इथून गावामध्ये जायचं, दूध घ्यायचं, जायचं, ती टायमिंगला येते, 1 मिनिट इकडे तिकडे होत नाही. आणि मग जिथं गाडी पावसाळ्याची बंद पडेल तिथंच गाडी ठेवावं लागते आणि ती कॅटल्या घेऊन जावं लागते. आम्हाला जी रस्ता करून देईल त्याला मतं मिळतील. कुणी मताला सुद्धा आमच्याकडे यायचं नाही, मत मागायला यायचं नाही ना, कशाला यायचं नाही, अजिबात सुद्धा काय सुद्धा बोलायचं नाही आमदारनं कुठली. आमच्या मनाला वाटेल त्याला आम्ही मत करी, नाही तर बुडवीन मत. ही रस्त्याची परिस्थिती दिसती ना तुम्हाला काय आहे ती. त्यांनी यायचं, उद्या रस्ता चालू करायचा, आमच्याकडून मत हकानं मागून घ्यायची. लहान लहान पोर आहे ती. आणि आमच्या तर ठरलंय नवीन पिढीचं की बाबा आपला जे रस्ता कोण करून देईल, आमदार कोणीही आमदार असू दे, कोणीही जी माणूस रस्ता करून देईल त्याला 100% एका शिक्क्यानं मतदान करायचं. कुठली योजना नाही तर आता आमच्या मळ्यातल्या लोकांनी ठरवले एक 4-5 मतदान आहे, जो रस्ता भरून देईल त्याला एका शिक्क्यानं मतदान द्यायचं. नमस्कार, मी गोपाळ माळी. आपल्या सर्वांचं एबी मराठीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे इथलं माडा मतदारसंघामधली रानमाळा एक म्हणून छोटंसं एक गावातलं एक छोटंसं मळा आहे. ह्या वाडी वस्त्यावरील काय माणसं थांबली होती, इथून जाताना आपण बघितली. त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांचे काय. इथले आता चालूचे सध्याचे आमदार हे बबनदादा शिंदे आहेत. पण इथली रस्त्याची दुरावस्था जर आपण बघितली तर ह्या माणसाच्या ह्याच्यातून आपण ती दाखवणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय कुठनं, इथलंच का तुम्ही? इथलं जाईल. काय कसं आहे इथलं काम, कसं आहे बबनदादाचं काम? चांगलं जाईल. कामाला काय, काम काय, रस्ता बिस्ता सगळा क्लिअर आहे ना. क्लिअर आहे. मग चिखल नाही, काय नाही, हे सगळं असलं चालू आहे ना. कसलं चिखलाच? मग काय काय इकडं आजपर्यंत काय झाले ते का रस्ते नाहीत, काम झाले ते नाही झाली ते, पण एवढी झाली नाही ती. नाहीत दे. अजून काय इथली माणसं आहे ती आपण यांच्याकडनं बघूया. हो नमस्कार. नमस्कार. काय नाव? उत्तम सरडे. सरडे. हा. काय झाले काय झालंच नाही कवा हितवर कोण आलंच नाही तर होणार काय, केलंच नाही काय. हिथं आता हे दूध वाढाय सुद्धा माणसाला जाय वाट नाही, कवा नाही. कोणाकडे गेलं तर ही म्हणते त्याच्याकडे जावं आणि ती म्हणते त्याच्याकडे जावं, कोणी करायलाच तयार नाही. आणि काय केलंच नाही तर काय सांगावं, काय झालंच नाही काय. ही काय पाण्याची डबरे येते यात नाही, काय सायकली दुधाया ढकलीत काढायच्या बघायच्या, बाहेर निघायलाच येत नाही माणसाला. तर पाऊस पडल्यावर तर काय पडते ती उठते ती चिखलातनं, तसेच जाऊन दूध वाढवून यावं लागतं. या रस्ताच नाही तर जायचं कुठनं, रस्ता नाही, काय भरलंच नाही कुठं, काय पाठीवर मुरुमच टाकला नाही आता पतूर तर नाही. आणि बबनदादा आम्हाला इथपर्यंत आलेला दिसला बी नाही कवा. नाही 5 वर्ष 3 वर्ष 5 बरे 3 बरे निवडून गेला तर आमच्या पत्र आलाच नाही. तुमची काय अडचण विचारलीच नाही, विचारली नाही. कुणी विचारलं आम्हाला काय अडचणी येत्या, काय येत्या, कुणाचं भरलंच नाही, रस्ताच भरला नाही तर नीट बी केलं नाही तर काय सांगायचं काय कुणाला. तुम्ही त्यांच्यापर्यंत तक्रारी वगैरे घेऊन तुमच्या तक्रारी काय फोन केला तर ते म्हणते ती बघून होईल करूच म्हणते ती, आणि हितवर कोणी याय बी तयार नाही, कराय बी तयार नाही. आता त्यांचं गाव भेट दौरं चालू आहे की मग आमच्या पत्र कुणी आलं नाही विचारायलाच तर. बर मग आता आम्ही जी विचारतील त्याला त्या टायमाला आम्ही सांगूनच मग मतदान करणार. मग काय करायचं, त्याला रस्ताच करायचा नाही, त्याला मतच करायचं काय काम आहे का त्या माणसाला. काय होईल आमदारकीला आता, काय आमदारकी काय आमच्या तर इथले 50 वस्ती आहे, ते आम्ही काय करणार आहे, रस्ता करील त्या पार्टीला आपली मतं देऊन रिकामं व्हायचं. जो कोण करील त्याला देणार, नाव कुणाचंच घ्यायचं नाही, कोणाला कर बी म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं काय आता, म्हणून मुलं आम्हाला गुडघ्यानं उठायचं पण शेत झाली या चिखलातनं पडून उठून. मग काय करायचं काय.
काय किती लोकसंख्या आहे इथल्या ह्या वस्तींची, किती लोकसंख्या आणि लोकसंख्या काय 400-500 सहजासहजी आहे की 500 तरी. बर मग आता नळाच्या वरली जायचं जवळजवळ 30 घर आहे. 30 घरात एका एका घरात 10-10, 15-15 माणसं आहे ते. बर आणि मग करायचं काय आहे आता? पण ती तर म्हणते ती आम्ही एवढ्या योजना दिले ते दिले ते कोणाला दिले ते त्यांनी येऊन दाखवा ना कोणाला दिले ते. आमच्या पत्र कोण आलं दाखवायला तरी द्यायला तरी. बर दिलेले कोणाला दिले ती सांगते. आम्हाला काय माहिती आहे कोणापाशी दिले योजनाच कोणाला दिलेल्या. कुणाला मग कुठल्या पोरासली माहिती आहे त्या कोणाला माहिती आहे ते तेवढ्या सांगून देऊ द्या की बबन दादानं 4 टिपर पाठवलं होतं, 2 ट्रॅक्टर पाठवलं होतं मुरुम भरायला म्हण, ह्याला म्हण त्याला म्हण. काय भरलंच नाही कुठं. आता असं सगळ्या बेंदाडीतनं याय तर करायचं काय आम्ही तरी. निघायलाच येत नाही आम्हाला. म्हणजे इथं पाऊस झाल्यानंतर असेल इथले 3-4 महिने इथल्या सर्वसामान्य माणसं आहेत ही. काय दादा काय नाव आपलं? अनिल सरडे. काय झाले ते इथला काय विकास झालाय का या ठिकाणी? फक्त आम्हाला माडा मतदारसंघ पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावाला बबनदादा आमदार आहे एवढंच माहिती आहे. आमदार कुठं आहे आणि परत कुठं असतो कोणालाही माहित नाही. योजना त्यांची येतात कागदावर असतात. इलेक्शन आलं की पोस्टर लागतो. ह्या योजना इथं उपलब्ध आहेत. अक्षरशः कुणी येत नाही. इलेक्शनच्या आधी त्यांचेच मतदारसंघातले लोक येणार, अडचणी वहीवर लिहून जाणार. परत ती वही बी गायब असते ना आमदारी बी गायब असतो. तर इथून पुढं जो आमदार आम्हाचे कामं करेल त्या आमदारला मतदान, त्या पार्टीला मतदान होईल. नसेल तर आता सध्या त्या आमदारांनी त्यांना जर निवडून यायचं असेल तर कामं करायचे असतील तरच यावं, नाही तर त्यानं मत मागा सुद्धा येऊच नाही. शान असेल तर यायचंच नाही, कारण त्याला यायला सुद्धा रस्ता नाही. ज्या वेळेस मत मागण्यासाठी तुम्ही काय करता, आधी तुमची 10-5 पोरं पाठवता ना, मग मतदानाच्या आधी तुम्ही 10-5 पोरं पाठवून बघा ना रस्त्याची दुरावस्था. त्यावेळेस कळत नाही का तुम्हाला? मताच्या वेळेसच कळतं का की बाबा आपल्याला किती मतदान मिळेल, आपल्या मागे लोकसंख्या किती आहे, सहानुभूती कशी मिळती, ही तुम्हाला तुमचा आराखडा घ्यायच्या आधी कळतं. त्यानंतर जनतेचे हाल अपेक्षा काय आहे ही तुम्हाला कळत नाही का? काय इथलं आता किती लोकसंख्या? लोकसंख्या इथं कमी अंदाजे कमीत कमी 500 ते 600 लोकसंख्या आहे. बर एकजुटीनं जे काम करेल त्या माणसाला त्यांच्या मागे एकजुटीनं मतदान होईल. इतराचा कुणाचाही विचार केला जाणार नाही आणि काही गरजही नाही. आमदारला असं वाटत असेल की ठीक आहे ह्याच वेळेस मी येणार आहे, पडील उठील, पुन्हा मी जाणार नाही, तू येऊ बी नको तुला मत बी नाही. ज्याला अपेक्षेनं काम करायचं आहे त्यानं अपेक्षेने यायचं, काम करायचं आणि मतदान हाकाने घेऊन जायचं. काय इथला आता 15 वर्ष झालं सरळ. 15 वर्षात आमदार आमचा नुसता जागेवर खेळतोय, कुठं आहे माहितच नाही. आमदारला माहित आहे का रस्ता कुठं आहे, बोसगाव माहिती आहे, रानमाळा वाडी वस्ती कुठे माहिती आहे का? आमदारला काम मताची गरज आहे म्हणल्यावर त्या माणसाचे त्यांच्या अपेक्षा, त्यांचे काही रस्ते असतील, त्यांच्या गरजा पुरवायचं काम कोणाचं आहे? त्यांच्या जीवावर तुम्ही निवडून येता, मग तुम्ही परत यायचं काम नाही का तुमचं? तुमच्या योजना कागदावर आहे त्या 10 गावात एक योजना तिथं नारळ फुलून जाणार, 35 गावात योजनेचं बोर्ड लावणार, पुन्हा मत मागणार का? आज लहान मुलांच्या शाळेची परिस्थिती बघा तुम्ही. रस्त्यानं जाताना सायकली चिकलत शाळेत जायचं, घरनं ती 8ला हलते शाळा 10:30 वरती, घरनं 8ला हलते ती 10:30 शाळा वरती. म्हणजे ती उद्याच्याला जर ती त्यांची मतदान पुन्हा ह्यांना उपयोग येणार नाही का? आता दूधवाल्यांची परिस्थिती बघा, हेवा ही चिकल, हेवा ही दूधवाला आमचा, काय करायचं ना? काय कसं आहे इथलं? काय झाले ते काम? कामं झाली नाही ती 5-10 वर्षात. या नाही ती अजिबात नाही ती रस्त्याची ही कामं झाली नाही ती. मग कसं इथलं काय करायचं, इलाज नाही. माणसं कशी करते तिथली? हाय मग सांगितलं की माणसांनी काय अवस्था आहे, काय त्यांची नाही. कामं तसं त्यांचं काम होणार. हा त्यांनी जशी 5 वर्षात कामे केली ती तसं ह्या 5 वर्षात त्यांना भरभरून मतदान मिळणार ह्या रस्त्याच्या मापानं. हा पाणी जसं वाहतं असं मत वाहणार, त्यांच्या मागं नावानं वाहणार. आणि त्यांना अपेक्षा करू नये बरं का मताची. आणि इचरा बी येऊन छान असलं तर रस्त्याचं काम करायचं, हकानं भांडून मत न्यायची. हा पहिल्या वह्या कुठे तेवढ्या तपासा म्हणा आमदार साहेबाला. आपले चिटबाई असतील त्या भागातलं तुमचं सहकार्य कर्मचारी, आजी माजी मंत्री संत्री जी काय कोण पाठवलं होतं आमच्याकडं,
त्यांचं नावाचं आम्ही बी लिहिलेलं आहे, फोन नंबर सेट दिलेला आहे. मग ती वया कुठे आहे ते बघा म्हणावं ना. आता त्याच्यावर आराखडा करा. कशाला तुमच्या अजून 10-5 रुपये वाया घालवून इकडे लोकांचे हा सहानुभूती विचारायला येता तुम्ही. येऊ नका. पहिल्या वया हुडकल्या तर तुम्हाला समजेल ना आपण किती कामे केली, किती तक्रारी झाली ते, आणि आपण त्याच्या तक्रारीचं निवारण किती केले हे समजेल त्यांना. आणि त्याच्यावर त्यांनी विचार करावा आणि मग मत मागा यावं. म्हणजे कामं करून मग मत मागायला यायला पाहिजे असं इथलं. अजून काय नागरिक आहेत? नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? परमेश्वर जनार्दन माळे. होय. काय आहे, कसं आहे इथलं? आम्हाला रस्ता पाहिजे हं. आणि ते बबनदादाच्या निधीतनं म्हणा की ह्यातनं म्हणा कशातनं बी द्यावा. आम्हाला गावातल्या पुढाऱ्याचा काय संबंध नाही आणि आम्ही ठेवणार बी नाही. मग आमचं तर मत त्यांना पाहिजे असेल तर सरळ त्यांनी उंदिराला रस्ता चालू करावा आणि आमची पट्टी भरून द्यावी. एवढीच अपेक्षा आहे, हे अपेक्षा नाही. उजनीचा डावा फाटा कॅनेल. अजून काय इथलं नागरिक आहेत, आपण ह्यांच्याकडून जाणून घेणार आहे. खाली चिखल आहे जरा. हो नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? राघव वाघमारे. कसं आहे, काय झाली ती का इकडची कामं, इकडचा विकास काय झालाय का? इथल्या म्हणजे रानमाळ विभागातला जो कॅनॉलचा विभाग आहे, इथली प्रमुख समस्या म्हणजे रस्त्याची. आता माझं शिक्षण आहे MA सेट आहे, मी प्राध्यापक लेवलचा आहे. पण मला नोकरी आणि पैसा नसल्यामुळं मी दुग्ध व्यवसाय करतोय. पण पावसाळ्याचे 4 महिने जर आलं तर एकदम बेकार. इथून गावामध्ये जायचं, दूध घ्यायचं, जायचं, ती टायमिंगला येते. 1 मिनिट इकडे तिकडे होत नाही. आणि मग जिथं गाडी पावसाळ्याची बंद पडेल तिथंच गाडी ठेवावं लागते आणि ती कॅटल्या घेऊन जावं लागते. प्रमुख समस्या म्हणजे रस्ता. हा म्हणजे काय होतं, आपल्या गावामध्ये गेलो तर ते सिमेंट कॉन्क्रीटचे डांबरीचे रस्ते, आणि हा विभाग म्हणला आपला वाडी वस्त्यावरचा चिखलमय रस्ता सगळा. काही 4 महिने इथल्या सर्व नागरिकांना भयंकर त्रास होतो. काय करायला पाहिजे इथल्या स्थानिक जे काय आमदार असतील किंवा उमेदवार आहेत आता चालूला? मला वाटतंय की मोहिते पाटील असतील, परत नंतरनी चालूचे आमदार बबनदादा शिंदे आहेत, परत नंतरनी आता विठ्ठल परिवार पण यामध्ये उमेदवारीला तयार व्हायला लागलेला आहे. परत नंतरनी अजून अभिजित पाटील असतील, कारखानदारी क्षेत्रातले उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय करायला पाहिजे या उमेदवारांनी? कुठला उमेदवार निवडून येईल? त्यांच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्या रस्ता ती क्लिअर केला पाहिजे अगोदर. त्यांचं जे सर्व जे काय पोट पाणी असतं शेतीवर असते आणि दुग्ध व्यवसाय, तर ते जर क्लिअर अगोदर रस्ता ते चांगलं पाहिजे. आता दुग्ध व्यवसाय करत असताना जनावरे आजारी पडते, ते डॉक्टरला फोन केला, डॉक्टर पहिल्यांदा काय विचारते, रस्ता चांगला आहे, गाडी तिथपर्यंत येते का? जर ते जनावर जर जास्त आजारी असलं तर त्याचे ते गाडी ती आणायला जावं लागते आपल्याला. कधी कधी आता हा कॅनॉल आहे का, कॅनॉल मध्ये गाडी घेऊन येते, आम्हाला कॅनॉल मधून जावं लागतंय पाणी नसताना. कॅनॉल मधून पाणी नसताना म्हणजे रस्ता जर इतका बेकार आहे, कॅनॉल मधून जातोय आम्ही. मग ते डॉक्टर सुद्धा कॅनॉल मधून येते. ही फक्त एकाच एवढ्याच रस्त्याची अडचण आहे का, पुढच्या कुठल्या रस्त्याची अडचण आहे? सगळीकडे आहे, सगळे हाय सगळीकडे आहे. हा रानमाळ विभाग तर पूर्ण 4 महिने तर एकदम बेकार जाते आमचं. ते दूध व्यवसाय नको वाटतो कधी कधी, कारण ते टायमिंगला दूध पोचलं पाहिजे. असं होतंय. हे म्हणजे रस्त्याचा विकास झाला पाहिजे. काय नाव आपलं? जयवंत चंद्रहार सरडे. होय. झाला इथला काय विकास? काय सुद्धा झालेला नाही. आमदारनं काहीच केलेलं नाही. आमचं नाही, काय सुद्धा केलं नाही. 10 वर्ष झालं आमदार आहे, काडीचं सुद्धा काय केलं नाही आमचं आमदार. मताला तेवढे येतात, मत ह्याला टाका त्याला टाका. या रस्त्याची परिस्थिती दिसते तुम्हाला काय? आम्हाला जी रस्ता करून देईल त्याला मतं मिळतील. कुणी मताला सुद्धा आमच्याकडे यायचं नाही, मत मागायला यायचं नाही ना, कशाला यायचं नाही, अजिबात सुद्धा काय सुद्धा बोलायचं नाही आमदारनं कुठली. आमच्या मनाला वाटेल त्याला आम्ही मत करी, नाही तर बुडवीन मत. ही रस्त्याची परिस्थिती दिसती ना तुम्हाला काय आहे ती. त्यांनी यायचं, उद्या रस्ता चालू करायचा, आमच्याकडून मत हक्कानं मागून घ्यायची. तोपर्यंत यायचं नाही कोणी इकडं. पण आमदाराचं कामच असतं की रस्ता करणं. ही तुमच्यापर्यंत अजून कोण अहो पण आलाच नाही ना ती माणूस. आज किती वर्ष झाला आमदार केला विचारा दादा, आले तर इथपर्यंत बघा, विचारा कोणाला. अजूनपर्यंत कुठं कोण आमदार आलाच नाही इथपर्यंत. काय तुमचं मत आहे टायमाला तेवढं ही करा ती करा, आम्ही तिमकं करतो हमकं करतो.
काहीच करतच नाही तर काय तर त्यांना मतं देऊन उपयोग काय आहे? ही पोरं ही बारकी शाळेची जायचं कसं, आम्ही यायचं कसं, गुडघेत का चिखलात घुसतंय माणूस. हा मग त्यांना कळत नाही बाबा, ज्या वेळेस त्यांना गरज लागती त्यावेळेस आमच्याकडे येतात, मतं द्या, त्याला द्या, ह्याला द्या. आता कळत नाही त्यांना मतं कशी काय करायचं, मागताय दे हे रस्त्याचं नीट करून द्यायचं. हा काय इथलं आता मला सांगा, त्यांनी तर म्हणतात की आम्ही एवढ्या योजना वगैरे देऊ. अहो काहीच केलं नाही ते आमच्यासाठी योजना कुणीच. हा आमच्यासाठी ह्या रस्त्यासाठी काहीच कुणी केलेलं नाही आतापर्यंत. हा काय सुद्धा केलेलं नाही कुठल्या आमदारनं आतापर्यंत. काय करेल इथली जनता, काय वाटतं? काय करेल म्हणजे त्याला काय करेल ती करणार आहे ती. त्याला काय कोण मालक आहे काय जनता? त्यांची आपदा मरणार. आज आम्ही जर सांगितलं बाबा ह्याला मत द्या, आम्हाला चपल्या नाही दिली. तुला काय समज, तुला दिसत नाही रस्त्याचं कसं परिस्थिती आहे म्हणून? आम्ही चपल्या खायची पाळली की कुणी कुणाला सांगायचं? हा रस्ता जीव करेल त्याला मतदान आम्ही सकुशीने देणार. आम्ही काय वाकडं बोलत नाही कोणाला. नाही हा काय बोलायची गरज आहे आमची वाकडं? आमचं काम करेल त्याला मत, नाही करेल त्याला नाही ती. अजून काय इथलं शेतकरी आपलं. दादा नमस्कार, काय नाव आपलं? संजय तळेकर. जय तळेकर. काय झालाय का इथला विकास? 15 वर्ष झाली इथं. विकास तर नाही झाला बरं का, पण आता तुम्ही तर ऐकलं सगळ्यांचं म्हणजे म्हणणं काय, आणि सगळ्यांचं म्हणणं म्हणण्यापेक्षा सगळीच चिडलेली येतात रस्त्यापेक्षा. कारण का सगळीच त्या मार्गाने जाते ती, सगळीच त्या पाण्यातनं जाते ती, पडते ती, काय जण आजारी पडते ती. आता लहान लहान पोरं आहे ती. आणि आमच्या तर ठरलंय नवीन पिढीचं की बाबा आपला जे रस्ता कोण करून देईल, आमदार कोणीही आमदार असू दे, कोणीही जी माणूस रस्ता करून देईल त्याला 100% एका शिक्क्यानं मतदान करायचं, हे आमचं नवीन पिढीचं ठरलेलं आहे. आता जुनी माणसं जर जाणकार माणसं आहे ती तर म्हणते आमचं कोणी करून देईल ती त्यालाच आम्ही मतदान करणार, विषय नाही. आणि आमची एवढी समस्या की बाबा आमच्या लेकरा बाळांचा हाल होते शाळेत जायला, त्यांच्यासाठी बी आमचं बी हाल होते ते दुधाला जायला. ही ती समजा एखाद्या घरात माणूस पेशंट आजारी असला, असंही रस्ता आहे, जायचं कसं, अशी विषय. म्हणजे इथल्या लोकांची ही अडचण आहे. नमस्कार. नमस्कार. काय कशी आहे परिस्थिती? बळीराम संपत्ती तळेकर. इथं असं आहे की चिकुली आहे ते महिला डिलिव्हरीला न्यायचं म्हणलं तरी बैलगाडीत न्यावं लागते त्या. हो बैलगाडी सुद्धा बैलाची अपघात होती. काय इथलं कोण आमदार आहे काय माहित आहे तुम्हाला? इथला आमदार आहे बबन दादा. बर बबन दादा आता 15 वर्ष झाले आमदार आहे, पण इकडं फक्त निवडून दिलेला आहे. आणि इकडे बोशात येतो, करकमला येतो, पण रानमाळा ही माळा कुठं आहेत, कुठं लोक राहते ती, रस्ता कसा आहेत हे काय पाणी करत नाही ती माहिती. आणि त्यांचं पेय येते तर मतदान मागायला, पण परत येत नाहीत. फक्त मतदान मागायला, मतदान फक्त मागायला येते ती. काय त्यांच्या माध्यमातून काय मळ्यात कामं झाली ती का? काय सुद्धा झालं नाही ती. माहिती नाही ती काय झाली काम. ती तर म्हणते एवढ्या योजना दिली ते म्हणते त्यांचं योजना त्यांची कागदपत्र फिरते द्या, प्रत्यक्ष रस्ता हे कुठं काम योजना नाही त्या माहिती. फक्त कागदपत्र नाचवते ती काम, तर कागदापुरतं ती नाचवते ती फक्त, असं सांगतायत. अजून काही इथले शेतकरी आहेत त्यांना आपण विचारूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अविनाश जयवंत पिसे. काय कोण आहे इथला आमदार आणि झालाय का इथला सगळा विकास? काय आमदार आहेत आपले बबनदादा शिंदे. बर. पण इथं आता फक्त त्यांचे कागदपत्र फक्त योजना आले, ते रस्त्या बाबतीत कुठली योजना आली नाही. तर आता आमच्या मळ्यातल्या लोकांनी ठरवले एक 4-5 मतदान आहे, जो रस्ता भरून देईल त्याला एका सेकंड मतदान द्यायचं. एका सेकंड मतदान द्यायचं. हा आता सगळ्या नागरिकांनी आपल्या मनोगत व्यक्त केले, त्यांचं एकच म्हणणं आहे, जो रस्ता भरून देईल त्याला मतदान द्यायचं, नाहीतर मग डायरेक्ट नोटला मतदान टाकणे. मग आता मला एक सांगायचं की मी एक तरुण म्हणून, युवक म्हणून मला फक्त एक प्रश्न आहे तुझ्याकडनं की आता त्यांनी सांगतात की आम्ही एवढ्या योजना, लाडकी बहीण योजना दिले ते, हे केले ते, एवढ्या सगळ्या योजना दिले ते 15 वर्षात, आम्ही शेतकऱ्यांसाठी जी वयोश्री योजना ही दिली ते, कुठला विकास झाला नाही म्हणताय तुम्ही? काय नाही बरोबर आहे. आता मेन म्हणजे रस्ता शेतकऱ्यांना पाहिजे. दुधाला जायचं झालं, कुठं संध्याकाळी कुठं दवाखान्यात जायचं झालं, तितक्या अपघात होते की कमीत कमी 2-3 किलोमीटर चालत जावं लागतं, 2-2.5 किलोमीटर. संध्याकाळी जाण्यात आता इथं काल चळायचे मुलं आम्ही सोडायला तो, तर ह्या पाण्यामध्ये 2 साप होते माहिती आहे, लहान लहान. बर. मग त्याला पाण्यातून मुलं जायचे कसे, हा प्रश्न होता ना. तर आम्ही साईडनं ते साप बाहेर जास्त थांबलो आणि नंतर परत मुलं शाळेत सोडून गेलो. पण आता इथून काही मुलं चालत जाते, आता लहान मुलांना काय कळतं काय पाण्यात काय साप आहे का, कुठं काय आहे का, मग ते जाते ते ना.
तर ते काय झालं तर त्याला कोण प्रशासन जबाबदार आहे का त्याला? का दादा जबाबदार आहे त्याला? कोण नुसते म्हणतात ते आम्ही भरून देतो पण अजून काय त्यांनी 15 वर्ष झालं कुठला रस्ता भरून दिला नाही, काय नाही. तर आमचं मत आहे की त्यांनी रस्ता भरून द्यावा, कोण बी असू द्या त्यांनी रस्ता भरून द्यावा. कुठला पण उमेदवार असू द्या त्यांनी इथंही यावं आणि इथला रस्ता भरून द्यावा इथल्या, असं नागरिकांचं म्हणणं आहे. गेली कित्येक वर्ष झालं आपल्याला स्वातंत्र्य मिळून आता मला वाटतंय की 75 वर्षाच्या पुढे गेलेलं आहे हे सगळं, तरी सुद्धा इथली अजून सुद्धा जनता रस्त्याला मुकलेली आहे. इथल्या माणसांचा फक्त प्रश्न रस्ता हाच आहे, दुसरं आम्हाला काय नको म्हणताय, तिथला फक्त रस्ता व्हावा. इथं जवळजवळ या वस्तीवरील 500-600 मतदान आहे म्हणतायत ते, आणि तो आमचा रस्त्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागावा एवढीच त्यांची इच्छा आहे. जो आमचा रस्ता करून देईल त्याला आम्ही मतदान करू असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर हे आपण बघितलेलं आहे की ही सगळी जनता आता डेअरीवरती थांबलेली होती, ह्या जनतेचा आपण ऐकून घेतलेला आहे. ह्याच्या माध्यमातून येईल ते कुठले उमेदवार असतील, अभिजित पाटील असतील, बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे असतील, मिनलताई साठे असतील किंवा मोहिते पाटील उमेदवारीच्या याच्यामध्ये असतील, याच्यामधले कोणता उमेदवार यांच्यापर्यंत पोहोचून यांचा मार्ग सोडू शकतो त्याला आम्ही मतदान करू असं यांच्या माध्यमातून येत आहे. अशाच वेगवेगळ्या न्यूज पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा AB मराठी न्यूज.